मंडळी मी या कलिंगड लागवड केलेल्या त्याच्यातल्या पहिलाच कलिंगड तर बघूया फोडून. तर चला मग आता घराकडे येईल मग कापून बघूया. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मंडळी तुमका सगळ्यांका माहीतच असताला कोकणची खाद्यसंस्कृती जगात भारी असा. तर मंडळी निसर्ग आपण कोकणी माणसांका 12ही महिने काय ना काहीतरी कोकणातील रानमय पुरयतच असता. ह्या आपला सगळ्यांचं सौभाग्य असा. तर मंडळी आज आपण असाच एका कोकणातील रानमेव्यापासून एक खास पदार्थ बघतलो. तो कसलो पदार्थ असा ह्या तुमका आता समजातच. तर मी आमच्या शेतावरच्या ठिकाणी येलंय जेका पायरासा उठला जाता. कोकणामध्ये प्रत्येक घराण्यांका काय ना काहीतरी नावं असतात. तर आमका पायरेकरांचा घराणा असा आमच्या संपूर्ण गावामध्ये ओळखला जाता. आमच्या शेताच्या ठिकाणाक आमच्या पूर्वजांनी पायरा असं नाव दिलेलं असा. या जोडाजोडणीमुळेच आमच्या पूर्ण घरातल्या सगळ्या सदस्यांका पायरेकरांचे सदस्य असं उठला जाता. तर आज मी आमच्या पायऱ्यातल्या जुन्या विहिरीकडे बसलोय. या विहिरीकडची इतकी शांतता मस्त वाटतं आणि थंडगार वारं येतं. कारण की ही जी तुमका बाजूकच नारळ दिसता तर या नारळीच्या सावलीपासून सर गार वारं येतं. तर जरा वैसर विहिरीच्या काठी बसलाय. आता इसून मी जाते आपल्या वरच्या मांगराकडे. तुमका समजतच आज आपण किसल्या कोकणी रानमेळ्याचा आस्वाद घेतलो. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी मांगराकडे बरेच दिवस झालेले आपण येऊक नाही असो. खरोखर गुरा नसल्यानंतर मांगराकडची वाट जी असा ना ती हळूहळू विसरात पडता. गुराही होई पण त्या काय करतल्या प्रत्येकाची तितकी परिस्थिती होणार नाही. काय ना काहीतरी अडचणीमुळे शक्य होणार नाही गावाकडे असताना पण गुरा वगैरे सांभाळू. तर पहिल्यांदा मांगराकडे जाऊया, बसाय जरा, त्यानंतर कामाक लागा आपल्या. तर आपण मांगराकडे इलेले असू. गुरा नसल्यावर मांगर एकदम शांत होता. तर मंडळी आज आपण करतलो कोकणातली सगळ्यांची आवडती म्हणजे ओल्या काजूगरांची उसळ. बरेच दिवस झालेले तर करूक नाही तो पण सध्या काजी उलग्या गेल्याने आपण आता उसळ करतो. पण असो वरच्या या 2 काजींका बघूया काजी गावतात काय ते उसळ करण्यापुरती. नंतर उसळ काजी काढून आपण घराकडे घेऊन जाऊया. आपण घराकडे उसळ करतलो तर पहिल्यांदाच म्हणजे आता 1 महिन्यापूर्वीच आपण फेब्रुवारीमध्ये काय तर काजी लागलेले आणि त्याच्या वर्षी काजी लवकर लागल्या. आमचे काय खूप काजी लागाक नव्हते म्हणजे जेमतेम लागलेले थोडेफार. तेव्हा आम्ही सगळ्यात आधी काजूंपासून गोड पदार्थ केलेलो होतो म्हणजे मऊलो. तर आज आपण काजूगरांपासून उसळ करतलो. तेच काजू काढण्यासाठी आज मम्मी नाही. तर चला मंडळी काजूगर बघूया आधी असत काय ते, त्यानंतर आपण घरी जाऊया काजू घेऊन. तर चला मग. तर मंडळी सध्या मार्च महिना चालू झालेला असता आणि काजू जे उलगाक लागले आमच्या भागातले तरी. तर वर आमचं मांगर असता. तर मांगराच्याच खाली भरपूर दिवस झालेले आजोबाने राहिलेली काजूचा ह्या झाड असा. एका हल्ली 5-6 वर्ष भरपूर काजू लागतात. तर एकाच आता आपण काजी भेटले तर शोधूया. माका तर काजीक सगळे पिकलेलेच काजी दिसतात. हे बघा जरा बघूया खालच्या साईडला नाही असत काय. खालच्या 2 काजींका पण बघू काय गावतात काय ते. जरा तरी त्याचं देठ धरलेलं तरच काजू गरज असतो नाही तर ती उगाचच पोकळ असतात आतमध्ये. नाही जास्त करून काजू सगळे पिकलेलेच असतात. लपान खी तरी आता गावतात. तर मंडळी मी या प्लास्टिकची पिशवी आणलं आहे कारण की
चुकान जरी काजींचं चीक वगैरे लागलो तर कापडी पिशवी खराब जातले त्याच्यामुळे, आणि कापडी पिशवी पण एक घेऊन दिलं तरी सर 10-15 गावले. आणि खाली 2 काजी असतात, नंतर खालच्या ऑपलेटने आणि 2 काजी असतात, त्यांना बघूया 10-10 गावतात काय ते बस असतात इतके. तर हे आता काजी पिशवीत भरून आपण जाऊया. थोडी कच्च्या, ही पण पिकया, ही तर काच पिकलेलीच गावल्या. सर पण काजू ही पिकीचा ते खास उडाली. तर ह्या काजीक भरपूर अशा आपण ओले काजूवर गावलेले असतात, त्यासोबत पिके काजूवर पण, त्यामुळे खालच्या 2 काजींचे काढूची काय आवश्यकता नाही. तर अजून 5-6 काढूया शोधून, नंतर घरी जाऊया. त्या अगोदर आपण परड्याकडे पण जायचं असं. आमच्या साईडला बघूया, ही बघा ही सर पण एक गावली. आणि हे जे 2 असतात ना हे पण ठीक असतात, पण ते नको, कारण की ह्याचं जसं बोंडू आणा मोठं धरलेलं तितकं त्याचं दिसणार नाही. मंडळी ह्या काजी किलो त्याच्यामुळे भरपूर असे काजू भेटलेले असतात, थोडेसे पिकलेले आणि थोडे हिरवे पण जे आपणाकडे येते. आता परड्याकडे जाऊया. आणि बरेच दिवस झाले कलिंगण मी तुमका दाखवूक नाही, तर आज आपण आपल्या कलिंगणाच्या लागवडीतला पहिलाच कलिंगण काढत आलो. त्यांची साईज असं ती जास्त मोठी होग नाही म्हणते पिकला. तर चला मग बघूया. तर आज मस्त असं वारं सुटलेलं असं दिवाळीचं कसं, त्यामुळे ऊन असतं पण इतक्या काय गरमीचा वातावरण निर्माण होऊ नये. तर माका तर वाटलेलं की माका काजी गावाचेच नाही, कारण की आमचे सगळे काजी ओले गेलेले, पण ते त्या खालच्या काजी खरंच काजी गावले. पण तर आता मम्मी ह्या माहीत नाही की मी ओल्या काजूगरांची उसळ करते आणि काजी घेऊन दिले काढून थोडीशी करवात तरी. हा पण ते कसं असतं ना, म्हणजे आपण आता आम्ही काजी पिकलेले काढताना का पावसात भाजून खाण्यासाठीच ठेवतो. तर आपण भाजलेले काजूगर कधी पण गावू शकतात, वर्षाचे 12 महिने बाहेर दुकानातनं पण ओले काजूगर हे आत्ताच गावतात जेव्हा काजीचं सीझन असतं तेव्हाच, नंतर ते गावणतच नाही. त्याच्यामुळे ओल्या काजूगरांची उसळ तर व्हायच ना. नक्की कमेंट करा तुमका कोणाकोणाक ओल्या काजूगराची उसळ आवडतात ती. तर आता मी परड्याकडे येईल तर मम्मीने 4-5 दिवस आले सांगल्या ना, म्हणजे त्या कलिंगणाचे निरीक्षण करीत असतात ती. तर काय झालं माहिती, त्याची वाढ जास्त होऊक नाही, पिशवी ठेवायचं वाढ होऊक नाही. पण त्या कलिंगण जे असं ना त्या जून झालेला असं, कारण की त्याच्यातनं डुगू असा आवाज येतो. आम्ही तुमका दाखवत आहे. आणि त्या कलिंगण आपण काढूया, आपण घराकडे वरून बघूया पिकला काय तर नाही. हे बघा आपली कलिंगणाची सगळे वेली असत, तडे झाकून ठेवलेली कलिंगणं असत. आणि हा जा तुमका कलिंगण दिसताना ह्या मम्मीने सांगलेला की पिकलेला. हा आता आवाज आहे का, तर आवाज येताना तर याच्यावरून समजता की हा कलिंगण पिकलेला. तर ह्या आज आपण काढून घराक वरायचा. हा मागच्या वर्षीतला कलिंगणाची जी लागवड केलेली आहे त्याच्यातल्या पहिल्या वर्षीतला पहिला कलिंगण मी काढतोय, जाकी ह्या वेली कसा आणि ह्या पिकलेला असा. तर मंडळी यंदाच्या वर्षीतला आपला पहिलाच कलिंगण, छोटा पण त्या माझ्यासाठी खूप मोठा. तर घराकडे जाऊन आपण बघूया पिकला का नाही. म्हणजे आवाज तर येलेला, तरी ह्या कलिंगण काढूचं कारण असं की मम्मी कशी होणार लागली आवाज तर येता, पण त्या साईज याची खूप लहान असा. या कलिंगण काढून बघूया, बाकीची जी 4-5 लागलेत मग त्यांची परीक्षा घेऊ का तरी समजतला त्यांच्यात आवाज आलो की ती पिकली आहेत की नाही. ती आता ह्या बघू का पिकला का नाही. तर आता जरा शिपाया नंतर आपण घरी जाऊया. तर चला, संध्याकाळ होत झालेली. ह्या परडा शिपान कलिंगण वगैरे काढून काजू काढून मी आता घराकडे जात आहे. संध्याकाळ जाऊ नाही त्याच्या आधी दिसतात तसं आपण काजू साफ करून घेऊया, म्हणजे काजूंचे गर काढून घेऊया त्याच्यामधल्या, नंतर रात्री भाजी करू होई. तर आता हळूहळू आपण घराकडे जाऊया मंडळी. आणि आता आपण घराकडे गेल्यानंतर भेटूया मंडळी. नुकताच मी घराकडे येले, पहिल्यांदा आपण टेरेसवरती जाऊया. चला मंडळी, मी या कलिंगण लागवड केलेलं त्याच्यातल्या पहिलाच कलिंगण. तर बघूया फोडून.
तर चला मग आता घराकडे येईल आहे. मग कापून बघूया पीक आहे का नाही. तर म्हणजे आपण आता बाकीच्या कलिंगडांची परीक्षण घेऊ घेत आणि ती मोठी झाल्यानंतर आणखी 8-1 दिवस थांबानच मग ते काढू गं. त्याच्यामुळे आज या काढलं आहे मी. तर पूर्णतः पिकाक नाही अजून हे का 8 दिवस ठेवू होता. पण तर आवाज येऊ लागलो डुगू डुगू, त्याच्यामुळे मी घेऊन दिलं आहे. आता बाकीचे असं ते ठेवू काही. तर मंडळी ह्याचे आता मी 5 कलिंगडाचे बारके बारके भेशी करून निसं टेरेसवरती ठेवले. पहिला म्हणजे निसर्ग देवतेक, नंतर आमच्या वाडवडिलांका म्हणजेच पूर्वजांका, नंतर इसल्या झाडापेडांका आणि बाकी कोणची तरी आशा असतात. तर असे मी 5 बारके बारके भेशी करून ठेवते कारण पहिलाच कलिंगड असा. तर चला मग कट कर. तर चला मग हे 5 बेशी पहिल्यांदा ठेवूया, नंतर टेस्ट करून बघूया. गोड नसतालाच पण त्या आपण केलेला असतं त्याच्यामुळे त्या गोडच लागतं. पुढच्या वर्षी लावूया, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा बरे जाऊ दे. मस्त. आता जी बाकीचे असत ना ते किती डुगू डुगू आणि ठुगू ठुगू वाजले तर बेगिना काढूच्या नाही. म्हणजे आता मम्मी इली आणि काजी सोलूचं काम काय आमच्या जमाचं नाही, कारण की काजी निदान एक निमार करून भावायचे लागतात. पण ते आजच आपण भाजी करूची आहे त्याच्यामुळे आजच सोलूचे लागते. तर मम्मी आत्ताच इली. मम्मी काजी सोलतली उकडतली नंतर आपण भाजी करतलो. तर सुपात ठेवल्यान काजी आटल्या दाराकाच इला आणि मम्मीचे हँड क्लोज रवले पायर आहेत ना त्याच्यामुळे पिशवी घालता, नाहीतर हाताक डीग लागतला आणि मग हात खराब होतले. तर मोडून घेता पहिल्यांदा बोंडुबी सगळ्यात एकदम मोडून ठेव. काजूची भाजी बरी मस्त. लोक विकत घर घेऊन काजूची भाजी करतात. आमचे स्वतःचे असं आम्ही करू बघणार नाही ना. आम्ही पहिल्यांदाच करतो. नाही तर पहिल्यांदा आम्ही करू. आजी पहिली काजीचे गरबीर सांबारात घाली म्हणजे बसल्या. कोणाकडे नको येऊ नको इकडे, आमची भाजी फेमस करशील. चल तर मी आता चिरूक घेतोय. आता ढिगाची म्हणजे भीती वाटत. सावकाश चिर. काय रे गणोईला बघा चाकू ऐकलं काय चाकू चाकू पण आडो काळो डीग असतला त्याच्यामुळे पहिल्यांदा उकळून घेऊ बाई. मग तो डिंक जाता तर मम्मी ह्या करून घेता कट करून घेता. आता घर काढू हे असत तरी सगळ्या ह्याच्यात धरले घर. हे काजू जे असतात ते चिरून झालेले असतात बघू शकता. सगळ्या काजूंका गर असतात आणि आता ह्या पातेलातनं पाणी घेऊन इलेलं असेल ह्याच्यात. आता ते गर ह्या चाकून मम्मी काढत तरी या गर पाण्यात रावले काय त्याचं चीक सगळं जातला. मग आपण भाजी करूची या. हे सोलताना खूप सांभाळून सोलूचे लागतात. जरा जरी उडावलं त्याचं डिंक तर फोपळू शकतात तोंड. थांबा सोयन उडाय. हँड क्लोज असते तर बरा पडला असता ना. आणि उंदीर पळालो काय कडे कवशे पाटकडे उंदीरा.
मंडळी अशा प्रकारे आपली काजूची भाजी आणि भाकरी तयार झालेल्या. तर भाजी फोडणीत मी आज टाकलंय. चला तर मंडळी जेवण वगैरे घेते. आपण लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एका नवीन व्हिडिओ घेऊन. आज जरा खूप थकाक झाला. तर चला मंडळी लवकरच भेटा. उद्या तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.